Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. नमस्कार, मुंबई तकमध्ये आपलं हार्दिक स्वागत। गोव्यात काल मंगळवारी लोकसभेच्या 2 जागांसाठी तिसऱ्या टप्प्यामध्ये निवडणूक झालेली आहे आणि गोव्यातील दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ आणि उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ अशा दोन्ही लोकसभा मतदारसंघात झालेल्या लढतीमध्ये भाजप विरुद्ध इंडिया अलायन्स अशी लढत झालेली आहे आणि इंडिया अलायन्स मध्ये काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि गोवा फॉरवर्ड हे 3 पक्ष गोव्यातील एकत्र होते। पण महत्त्वाचा विषय आहे तो आम आदमी पक्षाचा काँग्रेसला कितपत फायदा झाला या विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रुडंट मीडियाचे संपादक प्रमोद आचार्य सर आणि गोवन वार्ताचे संपादक पांडुरंग गावकर सर। सर, दोघांचे स्वागत आहे मुंबई तकमध्ये। काय सांगाल, काल दोन लोकसभा जागांसाठी निवडणूक झाली, इंडिया अलायन्स विरुद्ध भाजप आणि इंडिया अलायन्स सोबत आहे आम आदमी पक्ष। खरं आम आदमी पक्षाचा भाजपला फायदा होणार आहे की तोटा होणार आहे, काय सांगाल? आम आदमी पक्षाचा जर फायदा काँग्रेसला होत असेल तर तो दक्षिण गोवा होऊ शकतो, कारण तिकडे त्याचे 2 आमदार आहेत आणि एक मोठी वोट बँक त्यांच्याकडे आहे। पण उत्तर गोव्यात त्याचा काही फार मोठा फायदा होणार नाही आहे। उत्तर गोव्यात काँग्रेस विरुद्ध बीजेपी आणि आरजेपी अशी ती तिरंगी लढत होती। काँग्रेस आणि भाजपमध्ये ती चुरशीची लढत होईल असं वाटतं, पण आम आदमी पार्टीचा उत्तर गोव्यात काही काँग्रेसच्या उमेदवाराला फायदा होईल असं मला वाटत नाही। जर एकंदरीत बघितलं तर दक्षिण गोवा सगळ्यांचं लक्ष दक्षिण गोव्याकडे लागून राहिलं होतं। दक्षिण गोव्यात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी जरी लढत असली तरी त्या ठिकाणी आपचा फॅक्टर महत्त्वाचा ठरतो। आपचा कितपत काँग्रेसला फायदा होईल असं वाटतंय? मला वाटत नाही की फार मोठा फायदा होईल एकाच कारणामुळे, कारण ज्या दोन्ही मतदारसंघात आम आदमी पक्षाचे आमदार आहेत ते दोन्ही मतदारसंघ तसे काँग्रेसचेच आहेत आणि त्या दोन्ही मतदारसंघात नेहमी काँग्रेसलाच आघाडी मिळत आलेली आहे। तर आता आम आदमी पक्षाने ते मतदारसंघ काही भाजपाकडून हिसकावून घेतले नव्हते, भाजपाकडून जिंकून घेतले नव्हते, ते त्यांनी काँग्रेसकडून जिंकून घेतले होते। त्यांचा मुख्य उद्देश एकत्र येण्याचा हाच होता की त्यांची वोट स्प्लिट होऊ नयेत म्हणून। त्या दृष्टीने आम आदमी पार्टीची जी काही मतं होती, जी त्यांनी जर उमेदवार उभा केला असता तर त्या उमेदवाराला पडली असती, ती स्प्लिट ते डेफिनेटली या अलायन्समुळे वाचवतील। पण त्यांच्या मतांच्या टक्केवारीत फार मोठा फरक पडेल, ह्या अलायन्समुळे स्प्लिट फार मोठ्या प्रमाणात टळणार असं मला वाटत नाही। एकंदरीत बघितलं तर दक्षिण गोव्यातील सालसेट तालुका हा ख्रिस्ती बोज तालुका आहे। याचा आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि बीजेपी याच्यावरती एकंदरीत कसा परिणाम होऊ शकतो? कारण भारतीय जनता पक्षाला सुद्धा ही कल्पना आहे की सालसेत तालुक्यात काँग्रेसला आघाडी मिळणार आहे आणि आम आदमी पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा जो इन्फ्लुएन्स आहे तोही याच तालुक्यात जास्त आहे। त्यामुळे ते एकत्र आल्यामुळे 66 तालुक्यात त्यांना गेल्या वेळी काँग्रेसला ऑलमोस्ट 50,000ची आघाडी मिळाली होती। यावेळेला तुम्ही जर ते मतदारसंघ बघितले तर तिकडे मतदानही गेल्या वेळेच्या तुलनेत तेवढंच झालंय। म्हणजे आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकत्र आले त्यामुळे मतांची टक्केवारी 3-4 किंवा 5% वाढली का या तालुक्यामध्ये? तसं झालेलं नाहीये। दुसऱ्या बाजूला दिगंबर कामत यांच्यासारखे दिग्गज नेते मडगावमध्ये हे भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत आज। त्यामुळे नेट जर तुम्ही सालसेत मध्ये बघितलं तर काँग्रेसची जी आघाडी आहे ती +-5% ही सालसेत तालुक्यात तेवढीच राहणार, कारण जी आम आदमी पक्ष त्यांच्या बरोबर आल्यामुळे जी मतं त्यांची वाढणार ती दिगंबर कामत भारतीय जनता पक्षाबरोबर आल्यामुळे ती भरून काढणार। त्यांची कुठेतरी जी दुफळी होती ती दुफळी पण आघाडी काँग्रेसला गेल्या वेळी 50,000ची आघाडी मिळाली होती या तालुक्यामध्ये, ती आम आदमी पक्ष त्यांच्या बरोबर असल्यामुळे ती 60,000 किंवा 70,000वर जाईल का असं मला वाटत नाही। कारण दुसऱ्या बाजूला दिगंबर कामत यांच्यासारखे नेते जे आहेत ते आज भाजप सोबत आहेत, तर ही जी ऍडिशनल झेप काँग्रेस आणि आम आदमी पक्ष घेऊ शकला असता ती रोखण्यात मला वाटतं दिगंबर कामत सारख्या नेत्याला यश येईल। आपण सालसेट पुरते बोलत होतो, सालसेटच्या पुढे गेलो तर म्हणजे सांगे असेल, कानकोड असेल किंवा केपी असेल या ठिकाणी जे ख्रिस्ती मतदार आहेत जे थोडेफार आपच्या बाजूने आहेत, ती मतं कोणाच्या बाजूने वाढण्याची शक्यता आहे? कारण याचा फटका, कारण या ठिकाणी बीजेपी नेहमीच बोलत असतं आम्हाला इथून लीड मिळण्याची शक्यता आहे, काय सांगतो?
सालसेटच्या बाहेर म्हणजे एकूणच जे मायनॉरिटी पॉप्युलेशन आहे ते यावेळी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या बाजूने ठामपणे उभं आहे. पण सालसेटच्या बाहेर जर मायनॉरिटी पॉप्युलेशन बाजूला काढलं तर हे हिंदू बहुल मतदारसंघ आहे. म्हणजे तिकडे हिंदू मतांची संख्या ऑलमोस्ट 75-80% आहे. सो तिथे काँग्रेसचं ना ग्राउंडवर ऑर्गनायझेशन आहे, ना संघटना आहे, ना बूथ लेवल नेटवर्क आहे, जे भारतीय जनता पक्षाचं आता पक्क बसलेलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात जी नेहमी काँग्रेसला पडतात, जी काँग्रेसची टिपिकल वोटर बेस असते, एवढीच मतं काँग्रेसला पडते. त्याच्यापेक्षा जास्त आघाडी ते घेऊ शकतील असं सध्या तरी वाटत नाही. भारतीय जनता पक्षाने सालसेतमुळे या बिगर सालसेत मतदारसंघावर जे लक्ष केंद्रित केलेलं आहे त्याचा फायदा त्यांना नक्कीच होतो. 2019चा विचार केला तर 2019 मध्ये आम आदमी पक्षाची काय परिस्थिती होती आणि 2024 मध्ये काय, 2019 जी 20,000 मतं होती त्यांचं काय कोणाच्या बाजूने जाऊ शकतं असं वाटतंय? विधानसभा आणि लोकसभा या दोन वेगवेगळ्या निवडणुका असतात. लोकसभेत मागच्या वेळी आम आदमी पार्टीचे उमेदवार होते. यावेळी इंडिया गट जी ती आघाडी त्यांनी तयार केली, तो इंडिया गट त्यांनी तयार केल्यानंतर आम आदमी पार्टीने आपले उमेदवार ठेवलेले नाही. त्यामुळे प्रमोदची मी पूर्ण सहमत आहे की त्याने ठेवलेले नाहीये म्हणून काँग्रेसची मतं वाढतील किंवा टक्केवारी वाढवून त्याचा काँग्रेसला मोठा फायदा होईल असंही नाही. कारण ते मुळात मतदारसंघ होते जे आम आदमी पार्टीचे आमदार आहेत ते काँग्रेसकडे होते. त्यामुळे त्याचा फायदा काही मोठा होईल असं मला वाटत नाही. आता जी काँग्रेस आम आदमी पक्षाचे 2 आमदार आहेत वेल्ली आणि बानावलीमध्ये, त्यांचा फायदा काँग्रेसला होईल असं वाटतंय की मताधिक्य वाढवण्यामध्ये? तेच आपण पूर्वी म्हटल्याप्रमाणे की ह्या दोघांचे जे मतदारसंघ आहेत ते पूर्वीचे काँग्रेसचे मतदारसंघ असल्यामुळे तिथे बीजेपी म्हणजे समजा एखादा आमदार कुठून बीजेपी जरी गेला आणि त्याने पुन्हा निवडणूक लढवली तर तो जिंकत नाही असे ते मतदारसंघ आहे. सो त्यामुळे त्या मतदारसंघातली जी मतं आहेत ती काँग्रेसच्या उमेदवारांना मिळतील निश्चितच, त्यात काही शंका नाही आहे. पण त्याचा मोठा फायदा होईल असं नाही. नेहमीप्रमाणे जेवढी मिळतात काँग्रेसला मतं तेवढेच काय त्याच्यात 1-2 हजाराची भर पडेल. पण कारण आज मडगाव सारख्या मतदारसंघात दिगंबर कामत आहे, नावेली सारख्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे, उल्हास नाईक तुळेकर आहे. नुवे सारख्या मतदारसंघात ते काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात आलेले अलेक्स सिक्वेरा आहे. कुर्तरी मतदारसंघात अलेक्स रेजिनाल्ड आहे, जे अपक्ष आहेत पण भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. आता नुवे आणि कुर्तरी सारखे मतदारसंघ जरी काँग्रेसचे मतदारसंघ असले तरी भारतीय जनता पक्षालाही तिकडे काही आपल्याला आघाडी मिळेल अशी अपेक्षा नाहीये. पण या स्थानिक नेत्यांच्या सहभागाने जर तिथे काँग्रेसची आघाडी काही हजार किंवा काही शेकडो मतांनी सुद्धा जरी कमी झाली तरी त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला डायरेक्ट होऊ शकतो. आपण नुवेबद्दल बोलतोय पण नुवेमध्ये अलेक्स सिक्वेरा काँग्रेसमधून भाजपात आले पण तिथले लोक नाराज आहेत असं वाटतंय आणि ती भाजपची मतं आहेत ती काँग्रेसकडे येतील असं वाटतंय. भारतीय जनता पक्षाला मला वाटतं 1-2,500 मतं पडली असतील. आता बीजेपी ग्राह्य धरतंय की या ठिकाणी लीड बीजेपी मला वाटतं नुवे सारख्या मतदारसंघात लीड घ्यायची बीजेपीला अपेक्षाच नाहीये. पण गेल्या वेळी त्यांना जर 2,500 मतं पडली असतील सांगतात की आपण त्या ठिकाणी लीड देऊ नाही. मला वाटतं बीजेपीच्या कुठल्याही इलेक्शन मॅनेजरशी तुम्ही बोलला तर त्याला नुवे मधून आघाडी मिळण्याची जराही अपेक्षा नाहीये. पण गेल्या वेळी त्यांना 2,500 मतं पडली होती. अलेक्स सिक्वेरा ती 2,500ची 5,000 करू शकतात का? त्याच्यामुळे काँग्रेसला जर गेल्या वेळी 10,000ची आघाडी मिळाली होती ती 7,500-8 हजारावर येऊ शकते का? म्हणजे नुवे किंवा कुर्तरी यासारख्या मतदारसंघात काँग्रेसची आघाडी कमी करणे आणि मडगाव किंवा फातोर्डा या मतदारसंघात आपली आघाडी वाढवणे अशा 2 वेगवेगळ्या पातळ्यावर भारतीय जनता पक्षाने काम केलं. एकूणच ना दक्षिण गोव्याची एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की पोषक वातावरण होतं काँग्रेसच्या उमेदवारासाठी. पण गेल्या 5-6 दिवसांमध्ये आणि एकूणच प्रचाराच्या याच्यामध्ये काँग्रेस प्रचंड मागे राहिलेली आहे. एक जाहीर सभा झालेली नाहीये. एकही राष्ट्रीय नेता येऊन राहुल गांधी असो, प्रियंका असो, सोनिया असो, खरगे असो, कोणीही इकडे येऊन कुणी पब्लिक मिटिंग जाहीर सभा घेतलेली नाहीये. त्यांच्या काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद आहेत. या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या आणि त्यांचे अनेक मतदारसंघामध्ये विधानसभेच्या अनेक मतदारसंघामध्ये पोलिंग बूथवर जे काही कार्यकर्ते लागतात, पोलिंग एजंट लागतात, काँग्रेसकडे तेवढेही नव्हते. त्यामुळे पोषक वातावरण असूनही त्याचा फायदा घेता आलेला नाही असं मला कालच्या मतदानातून असंतोष आहे का? असंतोष निश्चितच आहे.
पण तो असंतोष पोलिंग बूथवर नेण्यास काँग्रेस यशस्वी ठरली आहे का तर निश्चितच नाही. एकंदरीत बघितलं तर आम आदमी पक्ष काँग्रेस गोवा फॉरवर्ड एकत्र आल्यामुळे जे काय कोऑर्डिनेशन व्हायचं होतं ते झालं नाही असं वाटतंय का एकंदरीत? मला कोऑर्डिनेशन झालं, पण कोऑर्डिनेशन होऊन नेमकं ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी लोकांना घरातून बाहेर काढून पोलिंग बूथवर आणून ही जी सगळी यंत्रणा चालवायची असते ती यंत्रणा चालवण्यात सगळेजण हे अपयशी ठरलेले आहेत. कारण जसं पांडुरंगजींनी सांगितलं, काही पोलिंग बूथवर यांचे एजंट सुद्धा नव्हते. म्हणजे लोक कुणाच्या तोंडाकडे बघून मतदान करणार. ज्यावेळी प्रचारामध्ये आपण बघत होतो त्यावेळी बेन्झी असेल किंवा क्रूज असेल आघाडी हे सगळं सालसेत पुरतच झालं ना. आघाडी घेत होते पण ते मतांमध्ये बदलू शकत हे सालसेत पुरतच झालं ना. सालसेतच्या बाहेर जे भारतीय जनता पक्षाचे मतदारसंघ आहे म्हणजे तिकडे जर नेता सुद्धा नाहीये काँग्रेसचा, पोलिंग एजंट सुद्धा नाहीये काँग्रेसचा, मग तिकडे लोक कसे मतदान करणार? सालसेत मध्ये जर तुम्ही बघितलं ऍटलीस्ट सालसेत मधल्या 8 मधील 4 ते 5 मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा आज प्रेझेन्स आहे. आज भारतीय जनता पक्षाची लोक आहेत. पण उरलेले जे 12 मतदारसंघ आहेत दक्षिण गोव्यातले तिथे जर काँग्रेसचं अस्तित्वच नाहीये तर असंतोष असून सुद्धा ते असंतोषाचं मतामध्ये रूपांतर कसं होणार? म्हणजे हे काँग्रेसला मारक ठरेल असं वाटतं. निश्चितच मारक ठरेल. आपण दक्षिण गोव्यात उत्तर गोव्याकडे येऊया. या ठिकाणी अमित पालेकर मोठे नेते आहेत जे 2022च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचे चेहरे होते आणि महत्वाचा मुद्दा होता भंडारी समाजाचा. तो फार मोठा या अमित पालेकर असेल किंवा आमने मोठा केला होता. याचा कितपत इफेक्ट पडू शकतो? फार थोडा इफेक्ट पडणार. म्हणजे श्रीपाद नाईकांची ही 6वी टर्म आहे. ते डबल हॅट्रिक करायला बघताय. सो निश्चितच त्यांच्या विरुद्ध एक नॉर्मल एंटी इन्कम्बन्सी असते ती ग्राउंडवर आहे आणि त्याचा थोडाफार फायदा या फॅक्टर्समुळे काँग्रेस किंवा रेव्होल्युशनरी वुमन्स पार्टीला होऊ शकतो. पण श्रीपाद नाईकांची आघाडीच एवढी मोठी आहे ती 80,000 1 लाखच्या घरात आहे. तो ती भरून काढून इकडे निकाल काहीतरी वेगळा लागू शकतो का तर तशी शक्यता जराही वाटत नाही. कारण जसं तुम्ही सांगितलं की इकडे अमित पालेकर आहेत किंवा ही सगळे लोक भंडारी समाजाचा मुद्दा केला पण त्या बाजूला मुख्यमंत्री उत्तर गोव्यातून आहेत, विश्वजित राणेही उत्तर गोव्यातून आहेत. तर या दिग्गज नेत्यांना ते जे आपल्या मतदारसंघामधून लीड देणार आहे ती लीड भरून काढण्याची क्षमता इंडिया अलायन्सच्या नेत्यांकडे आहे का तर ती निश्चितच नाही. काल एकंदरीत जी लीड सीएम सांगत असतील किंवा विश्वजित सांगत असतील जी लीड बीजेपी घेईल त्याच्यावरनं भाजप दावा करत होता की आम्ही दक्षिण उत्तर गोव्यामध्ये 1 लाखाची लीड घेऊ शकतो. खरंच शक्य होऊ शकतं भाजपला? 1 लाखाची लीड जी आहे ती मला जरा अतिशयोक्ती वाटते. पण विजयाची खात्री आहे का तर मला वाटतं ते कम्फर्टेबल आहेत नॉर्थ गोव्यामध्ये. 1 लाख हे म्हणजे सांगण्यासाठी खूप चांगलं आहे पण काही थोडीफार एंटी इन्कम्बन्सी होती हेही नाकारू शकत नाही आपण. आणि त्याचबरोबर उत्तर गोव्यातील फाईट ही ट्रायंग्युलर आहे. म्हणजे तिकडे मनोज परब सारखे रेव्होल्युशनरी वुमन्स पार्टीचे नेतेही इलेक्शन लढवत आहेत. तर त्याचाही फायदा मनोजचा फायदा काँग्रेस फायदा होणार नाही पण भारतीय जनता पक्षाची मतं फोडू शकतात. कारण जे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान मतदार आहेत ज्यांचं बोट ईव्हीएम वर कधीच काँग्रेसकडे जाणार नाही ते म्हणणार की या वेळेला आम्हाला व्हेरियस फॅक्टर्समुळे आम्ही आरजीपीचं बटन दाबतो पण काँग्रेसचं होणार नाही आमच्याकडे. सो भारतीय जनता पक्षाची काही मतं मनोज परब आपल्या बाजूने घेऊ शकतो पण श्रीपाद नाईकांची आघाडीच एवढी मोठी आहे की मनोज परबने काही 1000 मतं जरी काढली तरी पण श्रीपाद नाईक कम्फर्टेबल पोझिशन मध्ये राहतात. आपण दक्षिणेत आरजी इफेक्ट करू शकतो काही प्रमाणात करू शकतो कारण 66 मध्ये त्याची बरी बेस आहे आणि त्यांनी ख्रिस्ती उमेदवार दिला होता त्यामुळे. आणि आरजेपीकडे सगळ्या मतदारसंघामध्ये नवीन मतदार जो आहे यंग क्राऊड जो आहे तो त्यांच्याकडे आहे त्यामुळे त्याचा निश्चितच काही फायदा तो पक्ष उठवू शकतो आणि ती जी मतं त्यांना मिळतील ती काँग्रेसला मारक ठरू शकतात. म्हणजे याचा फायदा भाजपला होऊ शकतो. भाजपलाच होऊ शकतो. एकंदरीत उत्तर आणि दक्षिण गोव्याचं समीकरण बघितलं तर काय निकाल लागू शकतात आणि कोणाच्या बाजूने जाऊ शकतात? आरजीपीच्या बाबतीत जसं तुम्ही विचारलं की आरजीपी उत्तर गोव्यात जास्त मतं काढू शकते पण त्याचा इम्पॅक्ट खूप छोटा असेल.
दक्षिण गोव्यात आरजीपी थोडीच मतं काढू शकते, पण त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा असू शकतो. कारण काँग्रेसचा खासदारही दक्षिण गोव्यात होता, काँग्रेसची बेस आहे दक्षिण गोव्यात. सो आरजीपीचा फॅक्टर हा दक्षिण गोव्यात फार महत्वाचा ठरणार. बट नेट जर तुम्ही आजच्या घडीला जर मला विचारलं तर दोन्ही ठिकाणी मला तरी वाटतं इट इज ॲडव्हान्टेज बीजेपी. आणि याचं मुख्य कारण म्हणजे भारतीय जनता पक्षाची संघटना, भारतीय जनता पक्षाचं बूथ लेवलवरील नेटवर्क आणि त्यांनी तयार केलेले 15 प्रमुख आणि मतदानाच्या दिवशी त्यांनी केलेली मेहनत. आय थिंक या 4 फॅक्टर्समुळे नेट जर तुम्ही मला विचारलं तर आय वुड से इट इज ॲडव्हान्टेज बीजेपी. एकीकडे आम आदमी पक्षाचे नेते असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील ते विधानसभेचे वेळोवेळी दाखला देतात की 37% मतदान झालंय, 33% मतदान झालंय, कारण आणि गोव्यातील लोक 66% विरोधात आहेत. ही परिस्थिती बदलू शकेल लोकसभा निवडणुकीत? जसं पांडुरंग तुम्हाला सांगितलं होतं ही विधानसभेची टक्केवारी आहे. आता लोकसभेची टक्केवारी बघा, 2019ला दक्षिण गोव्यात ऑलमोस्ट 46 ते 47% मतदान झालंय भारतीय जनता पक्षाला आणि उत्तर गोव्यात 58% झालंय. म्हणजे आपण जर कम्पेअर करायचं झालं तर आपल्याला गेल्या लोकसभेची टक्केवारी कम्पेअर करावी लागेल, गेल्या विधानसभेची टक्केवारी कम्पेअर करून कसं होणार. म्हणजे विधानसभेसाठी जेव्हा मतदान होतं तेव्हा भारतीय जनता पक्षाची वोटर बेस ही 35 ते 38% घरात असते, पण लोकसभेसाठी जेव्हा मतदान होतं तेव्हा दक्षिण गोव्यातील जी वोटर बेस आहे भारतीय जनता पक्षाची ती 42 ते 48 या घरात असते आणि उत्तर गोव्याची बेस आहे ती 51 ते 58च्या घरात असते. ती म्हणू शकते का इंडिया? काही फरक पडू शकत नाही. मी स्टॅटिस्टिक्स सांगितलं तुम्हाला. जाता शेवटचा प्रश्न, काँग्रेस पक्षासोबत आम आदमी पक्ष आला, काँग्रेसला फायदेशीर आहे की एकंदरीत विधानसभेच्या दृष्टीने? फायदा विधानसभेच्या दृष्टीने निश्चितच फायदेशीर आहे. आणि विधानसभेच्या दृष्टीने जी टक्केवारी ते सांगतायत 38%, 37% विरुद्ध 65 किंवा 63%, विधानसभेच्या दृष्टीने ही अलायन्स जर विधानसभेपर्यंत जर टिकली तर त्याचा फार मोठा इम्पॅक्ट ऑन ग्राउंड होऊ शकतो. अलायन्स विधानसभेपर्यंत टिकली तर भाजपला फटका बसेल याचा? मी फटका असं म्हणणार नाही, पण इंडिया गटाला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. सध्या त्यांच्याकडे फक्त 6 आमदार जे आहेत तर तो आकडा वाढू शकतो पुढे भविष्यात. फक्त ते टिकली पाहिजे आणि ह्या निकालानंतर ते कळणार आहे की टिकते की आता त्याच्यात काहीतरी दुसपूस सुरू होते. पण असं वाटतंय की आम आदमी पार्टी आपली बार्गेनिंग पॉवर वाढवू शकते? बार्गेनिंग करण्याची गोव्यात काही परिस्थिती नाही आहे. पण सीटांच्या बाबतीत असेल किंवा काही असेल सीटांच्या बाबतीत म्हणजे काही जागा आहेत. आता उदाहरण अनिल पालेकर तिथे राहतात, तो जो मतदारसंघ आहे, कदाचित उद्या त्या जागेसाठी त्यांच्याकडे वाटाघाटी करू शकतात आणि मला वाटतं हे मार्ग खुले आहेत. त्यामुळे ही आघाडी टिकली पाहिजे. जर 2027च्या निवडणुकीत भाजपला जर टक्कर द्यायची असेल तर या आघाडीची गरज आहे. आणि या आघाडीमध्ये ही फक्त एवढीच नाही तर आरजेपी सारखा पक्षही या आघाडीमध्ये सहभागी झाला पाहिजे, तर त्याचा फायदा निश्चितच होऊ शकतो. आरजेपी आता लोकसभेसाठी सहभागी नाही, पण आरजे आपलं वेगळं अस्तित्व टिकवण्यासाठी जाऊ शकतो का? वेगळं अस्तित्व टिकून 40 जागा लढून वेगळं अस्तित्व टिकवता येत नाही. काही जागा मिळून विधानसभेत प्रवेश करणं गरजेचं असतं आणि त्यामुळे आरजीलाही त्याचा विचार करावा लागतो की ह्या इंडियासोबत जायचं की नाही. कारण तिथे गेल्यानंतर त्यांच्या जागाही वाढू शकतात, त्यांच्या विधानसभेतला प्रवेशही काही प्रमाणात निश्चित होऊ शकतो. जर एखाद्या मोठ्या नेत्याची सभा गोव्यात झाली असती इंडिया आघाडीची तर हे मताधिक्य वाढलं असतं? थोड्या प्रमाणात मताधिक्य निश्चितच वाढलं असतं. मी त्या मुद्द्याकडे येणार होतो. काँग्रेसने एकही जाहीर सभा घेतली नाही, आपल्या कुठल्या नेत्याला इकडे बोलावलेलं नाहीये, बूथ लेवलवर त्यांचा कार्यकर्ता नाही, त्यांच्याकडे कॅडर नाहीये. जे इंडिया आघाडीमध्ये जे घटक पक्ष होते त्यांच्याही कार्यकर्त्यांनी फार काही काम केलेलं आहे असं दिसत नाही. या सगळ्याचा परिणाम म्हणून मला वाटतं की याची ही म्हणजे काँग्रेसने जे दुर्लक्ष केलेलं आहे इंडिया आघाडीने या निवडणुकीकडे म्हणजे अत्यंत लाईटली ह्या निवडणूक घेतलेली आहे, त्याचा फटका त्यांना बसणार आहे. जर आज केजरीवाल जेलच्या बाहेर असते तर गोव्यावरती इफेक्ट झाला असता त्याचा? मला वाटत नाही. मला वाटत नाही एवढ्याचसाठी कारण त्यांचा प्रभाव ज्या मतदारसंघामध्ये आहे ते काँग्रेसचेच मतदारसंघ आहे. म्हणजे जर आम आदमी पार्टीचा किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रभाव भाजपाचे जे बलाढ्य मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये असता तर कदाचित फायदा झाला असता. म्हणजे भाजपची जी वोट बँक आहे ती सेफ आहे, भाजपची वोट बँक इंटॅक्ट आहे. रादर भाजपचं जे संघटन आहे ते गेल्या विधानसभा आणि गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त मजबूत झालेलं आहे, जास्त ग्रासरूटवर गेलेलं आहे आणि जास्त मायक्रो झालेला आहे. त्यामुळे भाजपचा जो वोट शेअर आहे तो हलणार नाही
आणि आम्ही आताच बोलत होतो की तो जर वोट शेअर हल्ला म्हणजे भाजपच्या वोटर बेसने आज म्हणावं लागेल की आम्ही बाहेर जातो, आम्ही बूथवर जातो आणि आम्हाला प्रचंड राग आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान करतो. जोपर्यंत त्या प्रकारची लाट येत नाही तोपर्यंत हा वोटर बेस इंटॅक्ट आहे. आणि तशी लाट सध्या तरी दिसत नाही, कारण त्याची कारण पांडुरंगजींनी सांगितलेली आहे. ती लाट एकाच सिच्युएशन मध्ये येऊ शकते जेव्हा दुसऱ्या बाजूला यू फील दॅट देयर इज अ व्हायबल अल्टरनेटिव्ह. आणि काँग्रेसची परिस्थिती अशी होती की ना जाहीर सभा, ना प्रचार सभा, ना रोड शो, काहीच नाही. म्हणजे काँग्रेस आत्ताच्या घडीला तरी आहे त्या परिस्थितीमध्येच. काँग्रेस आत्ताच्या घडीला त्यांचा एक खासदार होता दक्षिणे, ती सीट सुद्धा जाऊ शकते. म्हणजे ती परिस्थिती पण जाऊ शकते. ती परिस्थिती पण जाऊ शकते. ओके सर, काल तिसऱ्या टप्प्यामध्ये गोव्यातील 2 लोकसभा जागांसाठी निवडणुका झाल्या आणि ह्याच्यामध्ये इंडिया आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना झाला. त्याच्यामध्ये इंडिया आघाडीसोबत आम आदमी पक्ष होता, म्हणजे काँग्रेससोबत आम आदमी पक्ष होता. आम आदमी पक्षाचा विशेषतः दक्षिण गोवा आणि उत्तर गोव्यामध्ये किती फायदा होणार आहे काँग्रेसला? निश्चित फायदा होणार आहे एवढ्यासाठी, कारण आम आदमी पक्षानं ही निवडणूक अत्यंत चिवटपणे लढली. त्यांच्या काही मुख्य नेत्यांना झालेली अटक, ईडीच्या धाडी, CBIची चौकशी यामुळे हे नेते अगदी चवताळले होते आणि त्यांचे 2 आमदार तर दारोदारी फिरले. त्यांनी स्वतः कोपरा बैठका घेतल्या. म्हणजे मी सांगेन की काँग्रेस नेत्यांपेक्षा अधिक चिवटपणे आम आदमी पक्षाचे नेते वावरताना आम्हाला दिसले होते. आणि त्यांनी या मतदारसंघात मी स्वतः फिरलो. म्हणजे बाणावली आणि वेल्डी हे दक्षिण गोव्यातील ख्रिस्ती बहुल असे मतदारसंघ आहेत. तिथं मी स्वतः फिरलो तर त्यांचे आमदार प्रत्यक्ष दारोदारी जाऊन लोकांना बाहेर काढत होते, लोकांना मतदानाला प्रवृत्त करत होते. आणि निवडणूक जाहीर होण्याच्या दिवसापासून मतदानापर्यंत त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक काम केलेलं आहे. एकंदरीत आम आदमी पक्ष काँग्रेससोबत होता. निवडणुकांचे मताधिक्य बघितलं तर कोणत्या मतदारसंघामध्ये काँग्रेसला मताधिक्य मिळू शकतं, म्हणजे दक्षिण गोव्यातील विचार केला तर? मी अत्यंत म्हणजे आशा ठेवून होतो की ख्रिस्ती बहुल अशा 66 तालुक्यामध्ये काँग्रेसला बहुमत मिळू शकतं. परंतु त्यासाठी त्यांना 80% मताधिक्य प्राप्त करणं आवश्यक होतं. दुर्दैवानं तसं झालेलं नाही आहे. अंदाजे 70-72 या अशा तऱ्हेच्या टप्प्यामध्ये सध्या काँग्रेस पक्षाचा उमेदवार 66 तालुक्यात असेल. आणि काय होतं की इतकी वर्ष 66 तालुक्यातील 8 मतदारसंघ, विधानसभेचे 8 मतदारसंघ काँग्रेसला बहुमत देत होते. इथं दक्षिण गोव्यातील एकूण 45% मतं या 66 तालुक्यात आहेत. परंतु दुर्दैवानं तिथं कमी मतदान झालं आणि मतदान त्यांच्या उमेदवाराला विजयी करण्या इतपत चांगलं झालं नाही. उलट असे काही हिंदू बहुल मतदारसंघ आहेत विधानसभा, ज्याच्यामध्ये सांगे आहे, त्याच्यामध्ये सावर्डे आहे आणि त्याच्यामध्ये काणकोण आहे. इथं हिंदू प्राबल्य आहे आणि ते लोक मोठ्या प्रमाणावरती म्हणजे 80% त्या भागामध्ये, ते ग्रामीण भागात आहेत, 80% वरती मतदान झालं. त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की 66 तालुक्यानं काँग्रेससाठी कितीही एकगठ्ठा मतदान केलेलं असू दे, हे 3 मतदारसंघ भाजपला तारून नेणार आहेत. त्यामुळे असं झालं की आता मी तरी स्पष्टपणे सांगू शकतो की गोव्यातील दोन्ही मतदारसंघामध्ये भाजपचं प्राबल्य राहणार आहे. तुम्ही म्हणाल की दोन्ही मतदारसंघामध्ये भाजपचं प्राबल्य राहणार आहे, म्हणजे आम आदमी पक्ष किंवा इंडिया आघाडी एकत्र आली तरी भाजपला धोका निर्माण होईल असं वाटत होतं, काय वाटतंय का? मला वाटत नाही. दोन्ही पक्ष एकत्र, इनफॅक्ट 3 पक्ष एकत्र आले होते. काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि गोवा फॉरवर्ड हे तिन्ही पक्ष एकत्र येऊनही ते भाजपला आव्हान देऊ शकले नाहीत असं मला वाटतं. कारण आणखी एक आहे, या 3 पक्षाच्या नेत्यांमध्ये ना परस्पर असं एक काहीतरी कुरबुरी होत्या. विशेषतः आम आदमी पक्षाला या दक्षिण गोव्यातील काही भागामध्ये जिथे त्यांचं प्राबल्य आहे, विशेषतः बाणावलीमध्ये किंवा वेल्डी मतदारसंघामध्ये, इथं त्यांना पूर्णतः स्वातंत्र्य काँग्रेसनं देणं आवश्यक होतं. तसं दिलं नाही. त्यामुळे निवडणूक चालू असताना मतदार केंद्राच्या बाहेर टेबलं घालून बसणं, लोकांना मार्गदर्शन करणं, यासाठी जे काही एक यंत्रणा लागते, यासाठी कार्यकर्त्यांचं जे काही बळ लागतं ना, ते बळ उभं करणं आम आदमी पार्टी पक्षाला शक्य होतं. परंतु काँग्रेसनं त्यांना ते करू दिलं नाही. त्यामुळे आतमधल्या कुरबुरी या मतदान केंद्रावरती परिणाम करणारं ठरल्या असं मला वाटतं. आणि काँग्रेसपेक्षा जरी आम आदमी पक्षानं जरी काम चांगलं केलेलं असलं, त्यांनी आपले काही मतदार चांगल्या पद्धतीनं बाहेर काढले असले, शक्य असले, तरीही
ही त्यांची संख्या दक्षिण गोव्यामध्ये BJP उमेदवाराला पराभूत करण्या इतपत मोठी नाही आहे असं मला वाटतं. दक्षिण गोव्यानंतर आपण उत्तर गोव्याकडे उत्तर गोव्यामध्ये काय परिस्थिती आहे? उत्तर गोव्यामध्ये तर आम्ही नेहमीच मानत होतो की तिथं भाजपचं प्राबल्य आहे, परंतु यावेळी परिस्थिती वेगळी होती. यावेळी भाजपचे श्रीपाद नाईक जे केंद्रीय मंत्री पण आहेत ते 6व्यांदा निवडणूक लढत आहेत. त्यामुळे ना अनेक ठिकाणी ते जेव्हा गेले पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या टप्प्यामध्ये, त्यावेळी लोकांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. तुम्ही 5 वर्षे कुठं होता, तुम्ही निष्क्रिय आहात, तुम्ही व्यवस्थित काम नाही केलं, अशा तऱ्हेचं एक प्रकारचं त्यांच्या विरोधात वातावरण होतं. त्यामुळे भाजपने एक स्ट्रॅटेजी केली. 3ऱ्या टप्प्यामध्ये श्रीपाद नाईकना प्रचारासाठी त्यांनी आणलंच नाही, त्यांना केवळ पणजीमध्ये बसवलं आणि या 3ऱ्या प्रचाराच्या टप्प्यामध्ये उत्तर गोव्यातील अनेक अंतर्गत भागामध्ये मुख्यमंत्री स्वतः फिरले. प्रमोद सावंत मुख्यमंत्री यांनी या भागामध्ये यांचं काम आहे, त्यामुळे तिथं ते गेल्यानंतर त्यांचं चांगलं स्वागत झालं, जे श्रीपाद नाईक यांचं झालं नसतं. आणि ही स्ट्रॅटेजी मला वाटतं कामी आली. श्रीपाद नाईकांपेक्षा प्रमोद सावंत यांनी स्वतः लोकांना काही आश्वासनं दिली, स्वतः त्यांची कामं आपण चांगल्या प्रकारे करून देऊ अशा तऱ्हेचं आश्वासन दिलं आणि स्वतः तिथं भाजपची संघटनात्मक यंत्रणा खूप प्रबळ होती. त्यामुळे श्रीपाद नाईक आले नाही तरी त्यांना चाललं असतं आणि एकूण त्यांची ताकद, कार्यकर्त्यांची ताकद, भाजपच्या नेत्यांची ताकद ही कामी आली आणि मला वाटतं श्रीपाद नाईक तिथं सहज विजयी जी काही सीमा आहे ती पार करू शकते. गोव्यात 3ऱ्या टप्प्यात लोकसभेच्या 2 जागांसाठी निवडणूक झाली. याच्यामध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकत्र होतं. आम आदमी पक्षाचा काँग्रेसला फायदा होणार आहे का गोव्यात? आम आदमी पक्षाचा फायदा होऊ शकतो तो दक्षिण गोव्यात, कारण दक्षिण गोव्यात आम आदमी पक्षाची बेज आहे. दक्षिण गोव्यात मागच्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला जवळपास 22,000 मते मिळाली होती. प्लस दक्षिण गोव्यात जे 20 विधानसभा मतदारसंघ येतात, त्यापैकी 2 मतदारसंघात जे बाणावली आणि वेल्ली या 2 मतदारसंघात आपचे आमदार आहेत. त्यामुळे दक्षिण गोव्यात त्यांना फायदा होऊ शकतो, कारण एक 20,000च्या आसपास मते जी कुठून बाहेर दुसरीकडे गेली असती ती आता काँग्रेसबरोबर राहणार. एकंदरीत पाहता जरी आपचं आणि आप काँग्रेससोबत असलं तरी असं वाटतंय का आम आदमी पक्षाने काँग्रेससाठी काम केलं आहे? दक्षिण गोव्यात मला असं वाटतंय की आम आदमी पक्षानं काँग्रेसपेक्षा जास्त काँग्रेससाठी काम केलं आहे. म्हणजे काँग्रेसची जी यंत्रणा होती ती जरा कमी पडत होती, पण आम आदमी पक्षाची जी यंत्रणा होती ती जास्त ॲक्टिव्ह होती, कारण त्यांना स्वतःचे जे मतदारसंघ आहेत त्यातील आपला जो वर्चस्व आहे ते अबाधित ठेवायचं होतं. आपलं म्हणजे जे विधानसभा मतदारसंघातील त्यांचं जे वर्चस्व आहे ते अबाधित ठेवायचं होतं. ते जाऊ नये यासाठी जर कुणी झोपून काम केलं असेल काँग्रेससाठी तर ते आपच्या आमदारांनी केलं. एकंदरीत पाहता जी आकडेवारी समोर येते, आकडेवारीनुसार आम आदमी पक्षाचा काँग्रेसला कुठे दक्षिण गोव्यात आणि उत्तर गोव्यात कसा फायदा होणार आहे? उत्तर गोव्यात मला माहीत नाही, पण उत्तर गोव्यात त्यांना तिसवाडीत फायदा होऊ शकतो. तिसवाडीमध्ये आम आदमी पक्षाचं हे अस्तित्व आहे. थोडंफार बार्देस तालुक्यात होऊ शकतो. बार्देस तालुक्यात एक 4 मतदारसंघ आहेत विधानसभेचे, तिसवाडीत 4 मतदारसंघ आहेत. या 8 मतदारसंघात फायदा होऊ शकतो. पण दक्षिण गोव्यात जो सर्वात मोठा तालुका आहे दक्षिण गोव्याचा, जो आपण 66 म्हणतो आहे, 66 मतदारसंघात 66 तालुक्यात 8 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यातील 2 मतदारसंघात आपचे ऑलरेडी आमदार आहेत आणि बाकीचे जे आहेत ते जर पाहता त्यांना दक्षिण गोव्यात भरपूर फायदा होणार आम आदमी पक्ष असल्यामुळे. तसंच त्यांचं काणकोणमध्ये पण अस्तित्व होतं. काणकोणला ही आपची मतं त्यांना ॲड होणार. बाकी कुडचडेत वगैरे तसं नाही, पण ह्या जो आपला 66 तालुका आहे त्याच्यात त्यांना फायदा होणार आहे. हा सर्वात म्हणजे 42% जी मतं आहेत टोटल दक्षिण गोव्याची, त्यापैकी 42% मते आहेत ती ह्या एक 66 तालुक्यात आहे. स्टॅटिक्सचा विचार केला 66 तालुक्याचा, आकडेवारीनुसार 66 तालुक्याचा जर विचार केला तर 66 तालुक्यातनं साधारणतः आपच्या मतांचा किती लीड मिळू शकतो? का आपच्या मतांचा लीड म्हणजे लास्ट इलेक्शनला
त्यांनी 20,000ची आघाडी 20,000 मते त्यांना 22,000 मते पडली होती आपला. यावेळी आप आणि काँग्रेस एकत्र असल्यामुळे आता ती 20,000 डायरेक्टली इथं त्यात प्रत्येक निवडणुकीत एक 5 ते 10% मतं वाटतात. म्हणजे एक जवळपास 20% जर 5% घेतलं तर 30 ते 35,000चा फायदा काँग्रेसला दक्षिण गोव्यात होऊ शकतो. म्हणजे नक्कीच इंडिया अलायन्स सोबत आम आदमी पक्ष असल्यामुळे जर कुठेतरी काँग्रेसचा उमेदवार जर विजयी ठरला तर त्याच्यामध्ये आपचं मोठं योगदान राहील. एक 35% मतदान हे त्यांचं असणार कॉन्ट्रीब्युशन. ते विजयाचं जर 100% जर हे काढलं काय त्या मतदान हे केलं 40% किमान 35 ते 40% योगदान आपलं असतं. काँग्रेसला हे फायदेशीर ठरणार असं वाटतं. हो. काँग्रेसला दक्षिण गोव्यात नक्कीच फायदेशीर. कारण काय असतं की दक्षिण गोवा हा असा आहे की 8 मतदारसंघ दक्षिण गोवा 20 पैकी 8 मतदारसंघ हे ख्रिस्ती याचं बहुल असं म्हणत नाही मी, पण ख्रिस्ती याच्या म्हणजे BJPच्या विरोधात मतदान करणारे आहेत आणि 12 मतदारसंघ आहेत ते भाजपाच्या समर्थनात मतदान करणारे आहेत. म्हणजे 8 मतदारसंघ आहेत त्यांची जर मताची जर टक्केवारी पाहिली म्हणजे मतांची संख्या पाहिली तर ती मोठी होते. त्यामुळे ह्या 8 मतदारसंघात काय कसं कोण काय करतंय त्याच्यावरती दक्षिण गोव्याचं म्हणजे आता कालचं जर हे आपलं मतदान पाहिलं बाणावली, वेळली आणि नुवे हे 3 मतदारसंघ हे संपूर्णतः बहुतेक ख्रिस्ती बहुल मतदारसंघ असं आपण म्हणू शकतो. तिथं जवळपास 20,000च्या मतदान झालं आहे. 20-21,000च्या आसपास मतदान झालं आहे आणि यातील जर बघितलं तर एक 3 ते 4,000 मतं भाजपला पडू शकतात. बाकी सगळं म्हणजे एवढी म्हणजे 15 ते 16,000ची लीड प्रत्येकी हे 3 मतदारसंघ देऊ शकतील आणि हीच जर हे बघितलं ही इतर ते 45,000ची लीड काँग्रेसला मिळू शकते. काँग्रेसला 66 45,000 3 मतदारसंघात फक्त 3 मतदारसंघात 45,000 लीड मिळू शकते आणि ती वाढून एक 60 ते 65,000च्या आसपास काँग्रेसला 66 लीड मिळू शकते. नुकतेच काँग्रेसमधनं काही आमदार भाजपमध्ये गेलेत जसं अलेक्स 8 त्याच्यातले 66 महत्वाचे गेले ते एक अलेक्स सिकेरा गेले दिगंबर कामत यांचा फायदा होणार आहे की तोटा होणार आहे कोणाला? भाजपला. दिगंबर कामत भाजपात गेल्यामुळे भाजपला फायदा होणार आहे. कारण दिगंबर कामत हे असे आमदार आहेत ज्यांचा स्वतःची अशी एक मतपेटी आहे जी ते हे करतात. ते जे कुठं सांगतात तिथं मतं मारणारे लोक त्यांच्याबरोबर आहेत. पण अलेक्स सिकेरा हा ख्रिश्चन बेल्टमध्ये असल्याने तर नुवे मतदारसंघ आहे. तर भाजपला जास्तीत जास्त एक 2,000 मतांचा फायदा होऊ शकतो त्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे भाजपची जर आघाडी जर 18,000 काँग्रेसला मिळणार होती ते अलेक्समुळे एक 16,000 येऊ शकेल असं गणित आहे. त्यामुळे नक्कीच कुठेतरी जो भाजपचा जर काँग्रेसचा उमेदवार विजयी ठरला तर त्याच्यामध्ये आपचं फार मोठं योगदान राहील असं वाटतं. आपचं असं नाही, आपचं आहे त्याच्यात म्हणजे मतदानामध्ये विभागणी टळल्यामुळे काँग्रेसला एक 30,000 मतं अधिक मिळणार. आप असतं तर हे 30,000 मतं बाजूला गेली असती. त्यांची आघाडी जी आहे ती 30,000 कमी झाली असते. 30,000 म्हणजे भाजपच्या तुलनेत जर बघितलं मग ते डबल हे झाले असते कमी झाली असते. तो फायदा होणार आहे. कारण 66ला जो मतदार आहे तो बहुतेक म्हणजे एक 8 पैकी 6 मतदारसंघातील जो मतदार आहे तो भाजप विरोधी आहे. सगळेच नाहीत पण एक 60-70% मतदार भाजप विरोधी आहे. म्हणजे ते भाजप पाडण्यासाठी मतदान करतात आणि तिथं आप असल्यामुळे मतविभागणी टळणार आणि त्यामुळे काँग्रेसला त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. ओके. जागांसाठी लोकसभेचं निवडणूक झालेली आहे 3ऱ्या टप्प्यामध्ये. काय सांगाल इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस आणि आप एकत्र होतं का? कोणाला ह्याचा फायदा होणार आहे? काल 2 जागासाठी जागासाठी गोव्यामध्ये निवडणुका झाल्या आणि तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्शनचं पर्सेंटेज होतं ते मोठं होतं. टक्केवारी यावेळी भरपूर प्रमाणात झाली आणि त्यामुळे एक अशी आशंका आहे की आजपर्यंत असं एक ट्रेंड आहे की जेव्हा हाय पर्सेंटेज होतं तेव्हा ते BJPच्या फेवरमध्ये जातं. आता तुम्ही विचारता की इंडिया आघाडीमध्ये
काँग्रेस आणि आप एकत्र आल्यावर नंतर ही इक्वेशन काय होणार गोव्यामध्ये. सो ॲक्च्युली सुरुवातीला जेव्हा फर्स्ट टाईम जेव्हा अनाऊन्स झालं की आप गोवा प्रबळ आणि सगळ्यांनी मिळून एक आघाडी अनाऊन्स झाली, तेव्हा एक असं वाटत होतं की काँग्रेससाठी एक मोठं फायदा होणार ह्याच्यामध्ये. आणि त्यामुळे बी जे पी पण एवढी घाबरली होती की बी जे पीमध्ये हलचल मासली होती अक्षरशः. आणि त्यामुळे त्यांनी कसा चांगला कॅन्डिडेट घेण्यासाठी खास करून साऊथ गोवामध्ये असं वाटलं होतं की काँग्रेस आता 100% येणार आहे आणि बी जे पीला सपशेल पराभूत होणार साऊथ गोवामध्ये असं वाटत होतं. पण त्याच्यानंतर अनेक गोष्टी घडल्या आणि खास करून त्यांनी जो कॅन्डिडेट दिला बी जे पीने साऊथ गोवामध्ये महिला कॅन्डिडेट होता आणि एक गोव्याचं एक मोठं असं कॉर्पोरेट घराणं आहे टेम्पो फॅमिली, त्यांची सून म्हणून त्यांनी कॅन्डिडेट म्हणून दिला. तर त्यानंतर सगळी इक्वेशन बदलायला लागली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसने पण एक मोठी चूक केली की त्यांचा कॅन्डिडेट डिक्लेअर करण्यासाठी खूप वेळ लागला. बी जे पीचा कॅन्डिडेट अनाऊन्स झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी काँग्रेसचा कॅन्डिडेट अनाऊन्स झाला. सो आणि दोन्ही खास करून साऊथ गोवाचा कॅन्डिडेट होता तो अगदी नवका होता साऊथ गोवासाठी. काही पॉकेट सोडली तर त्यांना पण ओळखत नव्हते, पण त्यांना फिरायला पण वेळ मिळाला नाही. त्यामुळे काँग्रेस कॅन्डिडेटला थोडा मार बसला. दुसरी गोष्ट म्हणजे सालसेटमध्ये खास करून, कारण सालसेट हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि आजपर्यंत काँग्रेस एवढी वर्ष सत्तेवर राहिली ती खास करून सालसेटमध्ये निवडून आलेल्या MLAवरच आली होती. आणि इव्हन साऊथ गोवा लोकसभेमध्ये काँग्रेस प्रत्येक वेळी निवडून आली आहे ती भरघोस मतं त्यांना सालसेटमध्ये मिळत होती. पण यावेळी थोडी परिस्थिती वेगळी दिसली, कारण सालसेटमध्ये वोटिंग खूप कमी दिसलं. त्यावेळी लोकांना खूप उत्साह पण दिसला नाही जो व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बी जे पीचे जे स्ट्रॉंग होल्ड होते खास करून सावर्डे, सांगे, काणकोण, कोंडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदान झालेलं आहे. त्यामुळे हा बॅलन्स यावेळी बिघडणार असं वाटतं. आणि खास करून आपचा रोल यावेळी जर मी बघितलं तर आप यावेळी काँग्रेसपेक्षा जास्त ॲक्टिव्ह होतं. सो एक मजेशीर गोष्ट म्हणजे जी पार्टी गोव्यामध्ये कितीतरी वर्ष रूल केलं गोव्यामध्ये, या पार्टीची संघटना आता असं उघडकीस येत आहे की सालसेटमध्ये सुद्धा त्यांची संघटना नाही आणि त्यांची पक्ष बांधणी सालसेटमध्ये पण नव्हती. अशी परिस्थिती आज उघडकीस येत आहे. सो ही खरं म्हणजे काँग्रेससाठी लाछनास्पद अशी गोष्ट आहे. आणि आप त्या मनाने खूप ॲक्टिव्ह होतं आणि इव्हन प्रेस कॉन्फरन्स घेण्यासाठी त्यांचं काही हे चालू होतं ते फक्त आपच करत असं दिसत होतं. आणि काँग्रेसची संघटना अगदी थंड होती, काहीच त्यांचं जास्त काम दिसत नव्हतं. सो याच्यामुळे आम आदमी पक्ष काँग्रेससोबत राहणं काँग्रेसला किती फायद्याचं ठरणार आहे? नॅचरली फायद्याचं ठरणार आहे, कारण तेच जेव्हा दोन्ही पक्ष एकत्र आले होते तेव्हा असं वाटलं होतं की आता इक्वेशन अगदी काँग्रेसच्या बाजूला जाणार आहे. कारण गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपने 20,000 मतं काढली होती साऊथ गोवामध्ये. नंतर आपचा एल्विस गम्स कॉन्टेस्ट करत होता. सो ही 20,000 मतं डायरेक्ट BJPला मिळणार होती. त्याशिवाय गोवा फॉरवर्ड पक्ष पण बरोबर होता. सो असं वाटत होतं की हे सगळे पक्ष एकत्र येऊन एक मोठा ॲडव्हान्टेज काँग्रेस पक्षाला मिळणार होता. पण तो शेवटी तसं ॲडव्हान्टेज दिसत नाही, कारण आपनी जसं काम केलं आहे पण काँग्रेसने मला वाटतं जेवढं आपने केलं तेवढंसुद्धा काम काँग्रेसची संघटना करू शकली नाही गोव्यामध्ये. ऑलरेडी आपचे 2 आमदार दक्षिण गोव्यामध्ये आहेत. हे दक्षिण गोव्यातले जे आमदार जे लीड घेतील ते काँग्रेस चा जो उमेदवार आहे त्याला विजयासाठी किंवा त्याच्या जवळपास येण्यासाठी फायदेशीर ठरणार? बिलकुल नाही. 2 कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये लीड घेऊन काहीच फायदा नाही, कारण BJPचं जे गणित आहे आणि आज मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं आहे त्यांचे 5-6 कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 80+ वोटिंग झालेलं आहे आणि त्यांच्यावरच ते बँक करत आहे. 5-6 कॉन्स्टिट्युएन्सीच्यावर ते म्हणतात की आम्हाला 50,000चं मार्जिन मिळणार आहे. आणि हे 2 जे कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत आपची ओव्हरऑल सालसेटमध्ये की हार्डली मला वाटतं की 70च्या आसपास वोटिंग झालेलं आहे. सो
ही लीड इकडं भरून काढणं अशक्य आहे. जे आत्ता दक्षिण गोव्यातले जे दिगंबर कामत असतील, अलेक्स सिक्वेर आहेत, जे भाजपात आलेले आहेत, त्याचा फायदा भाजपला होणार असं वाटतंय, स्पेसिफिकली दिगंबर कामत. डेफिनेटली जेव्हा आमदार पक्षाबरोबर आहे तेव्हा डेफिनेटली याचा फायदा होणार आहे. आणि त्याच्यापेक्षा BJPचं संघटन एवढं स्ट्रॉंग आहे आणि त्यांची जी कार्यकर्त्यांची फळी आणि त्यांचं जे ओव्हरऑल आणि त्या दुसरं आणखीन एक ॲडव्हान्टेजसाठी ती प्राईम मिनिस्टरची मीटिंग साऊथ गोवामध्ये झाली. सो त्याचा पण साऊथ गोवामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. सो आपचं उत्तरेतील योगदान काय म्हणावं लागेल काँग्रेससोबत असण्याचं? आपचं काँग्रेसमध्ये योगदान उत्तर गोव्यात म्हणजे नॉर्थ गोव्यामध्ये आपण ज्यावेळी बोलतो त्यामध्ये तसं आपचं मोठा प्रेझेन्स नाही. गेल्या वेळीसुद्धा हार्डली 9,000 काहीतरी मतं आपला पडली होती उत्तर गोव्यामध्ये. सो तसं मोठं योगदान मला नाही वाटत की नॉर्थ गोवामध्ये जाणं होईल काँग्रेस कॅन्डिडेटला.